हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर आशय देशमुख, रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन। गेल्या 12 वर्षांपासून देशमुख जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर 21st सेंचुरी हॉस्पिटल नांदेड येथे कार्यरत आहे। आजपर्यंत सुमारे 2500 सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रियांपैकी 2000हून अधिक गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व 500हून अधिक खुबे किंवा हिप रिप्लेसमेंट सर्जरीज हे आम्ही देशमुख जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर येथे यशस्वीरित्या केल्या आहेत। मराठवाड्यातील संधिवाताने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांना उच्च व जागतिक दर्जाची सेवा देता यावी या उदात्त हेतूने 2020 साली मराठवाड्यात सर्वप्रथम नेव्यो सर्जिकल रोबोटिक सिस्टीमचा वापर करून देशमुख जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर येथे आम्ही नी रिप्लेसमेंट करण्याची सुरुवात केली होती। नेव्यो रोबोटिक सिस्टीमचे 4 वर्षाचे अप्रतिम रिझल्ट लक्षात घेऊन याच धर्तीवर पुढचे पाऊल टाकत आम्ही 2025 साली कोरी रोबोटिक सिस्टीम, जे की जगातील सगळ्यात प्रगत तंत्रज्ञान आहे, त्याचे लॉन्च करीत आहोत। आज टेक्नॉलॉजीने प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवली आहे आणि रोबोटिक्स हे त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे। रोबोटिक टेक्नॉलॉजीमुळे आपण ही शस्त्रक्रिया अत्यंत काटेकोर व अचूकपणे पार पाडू शकतो। म्हणूनच पेशंटच्या हितासाठी त्याचा वापर अधिक व्हायला पाहिजे, मी या मताचा आहे। अशाच एका तीव्र संधिवाताने ग्रस्त व त्यामुळे गुडघ्यात विकृती असलेल्या एका पेशंटची मी माहिती देऊ इच्छितो। जसे की तुम्ही बघू शकता, मनीभाई यांना अनेक वर्षांपासून संधिवात असल्यामुळे गुडघे पूर्णपणे वाकडे झाले आहेत। त्यांच्या चालीत बदल झाला आहे व पायाची कुठलीही हालचाल अत्यंत वेदनादायी आहे। दैनंदिन कामे करणे सुद्धा त्यांच्यासाठी अशक्य झाले होते। मनीभाई व त्यांच्यासारख्या रुग्णांना सतत वाकडे चालल्यामुळे केवळ गुडघ्यांवर नव्हे तर पाठीच्या कण्यावर सुद्धा परिणाम होत असतो। हालचालींवर आलेल्या मर्यादेमुळे हळूहळू वजन वाढण्यास सुरुवात होते व स्नायू आणि हाडे कमजोर होत असतात। सध्या आपण शस्त्रक्रियेपूर्वीचा एक्सरे बघत आहोत। यामध्ये आपण स्पष्टपणे बघू शकतो की गुडघ्याची पूर्ण झीज झाली आहे, दोन्ही हाडांचे घर्षण होत आहे व सांध्याची अलाइनमेंट ही पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। ऑपरेशन नंतरच्या एक्सरेमध्ये आपण बघू शकतो की इम्प्लांट व्यवस्थितरित्या बसल्यानंतर गुडघ्यातील जे वाकडेपण होतं ते पूर्णतः सरळ झालं आहे। जेव्हा रोबोटिक्सच्या सहाय्याने इम्प्लांट बसवण्यात येते तेव्हा इम्प्लांट प्लेसमेंट अतिशय अचूकपणे होतं, त्यामुळे बसलेल्या गुडघा दीर्घकाळ टिकतो। ऑपरेशनच्या 15 दिवसानंतरचा हा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये पायाचं वाकडेपण पूर्णतः सरळ झालं आहे, चाल सुधारली आहे, पेशंट अगदी सॅटिस्फाईड आणि आनंदी आहे। मी मनीलाल मुलजीभाई पटेल, वय सध्या 72 आणि पुरुषार्थ सोसायटी नांदेड इथे, नवा मोंढा नांदेड इथे राहतो। आणि मला ऑपरेशन करण्याच्या 10 वर्ष अगोदरपासून पुष्कळ गुडघ्याचा फार मोठा त्रास होता, चालू शकत नव्हतो बरोबर। पुष्कळशा औषधी घेतल्या, इलाज केले, पण त्याच्यामध्ये मला काही फरक पडला नाही। त्यानंतर मला काही ऑपरेशन झालेल्या आशय देशमुख यांच्याजवळ ऑपरेशन झालेल्या काही लोकांची भेट झाली आणि त्यांनी मला हे की रिप्लेसमेंट ऑपरेशन करण्याबाबतचे सुचविले। तरी पण काही भीतीपोटी म्हणा किंवा आपल्या मनामध्ये असं कॉन्फिडन्स तयार न झाल्यामुळे मी ऑपरेशनला थोडं टाळत गेलो। त्यानंतर अचानक ज्या लोकांनी ऑपरेशन आशय देशमुख यांच्याजवळ केलेलं आहे त्यांची माझी भेट झाली की जे सक्सेस होते, आणि त्यांना मी पाहून नंतर डॉक्टर आशय देशमुख यांची मी भेट घेतली आणि भेट झाली आणि त्यांनी माझी जी मनामध्ये शंका कुशंका किंवा जे काही शंका होती ते काढून मी ऑपरेशन करण्याकरिता तयार झालो। आणि आज जवळपास 3.5 वर्षाच्या वर झालेलं आहे माझं ऑपरेशन झालं। माझं बघून माझ्या पत्नीचंसुद्धा ऑपरेशन झालेलं आहे, तिला पण 2-2.5 वर्षाच्या वर झालेलं आहे। आणि आज एकदम मला गुडघ्याचं, माझ्या पत्नीलासुद्धा कोणत्याच प्रकारचा त्रास नाही, काय नाही, आणि एकदम आम्ही एन्जॉय लाईफ जीवत आहे। आणि रोज जवळपास 1 किलोमीटरच्या वर आम्ही वॉकिंग करतो, ते पण वॉकिंग करतात आणि आम्हाला कोणत्याच प्रकारचा त्रास नाही। आणि त्याच्यानंतर आम्ही की रिप्लेसमेंट हे जे गुडघे ट्रान्सप्लांटेशनचं जे ऑपरेशन आहे ते आम्ही करून घेतलेलं आहे आणि आम्ही एकदम समाधानी आहोत, सुखी आहोत आणि एकदम चांगले आहोत। धन्यवाद। अशा प्रकारे सर्जनचे स्किल्स व रोबोटिकचे तंत्रज्ञान
याचा वापर करून आम्ही पेशंटला बेस्ट रिझल्ट्स आमच्या देशमुख जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर येथे देतो.